नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी छोटू गुटले, तालुका जिल्हा नाशिक। आज आपण नाशिकमध्ये माडसांगवी गावामध्ये आलेलो आहे शिवाजी भाऊ सोनवणेंकडे। मागेही आपण आलो होतो त्यांच्याकडे। तर आता त्यांचं बऱ्यापैकी आता एक खरड छाटणी झालेली आहे पेरू बागेचे। तर पेरू बागेची खरड छाटणी करत असताना खाली बेडचं पण कामकाज काय करायला पाहिजे, म्हणजे कसं करायला पाहिजे हे पण खूप गरजेचं आहे। थोडंसं मुळ्या वगैरे पण थोडंसं हे झालं पाहिजे, बेड पण थोडा चालला गेला पाहिजे, म्हणजे जी वाफ किंवा तुमचं हे पण होतं जमिनीतलं फंगस बुरशी पण कमी होतं। तर आपण त्यांच्यासोबत दोन शब्द बोलूया। नमस्कार साहेब। नमस्कार नमस्कार। म्हटलं आता हे बेड तुम्ही चाळतायत, याच्यात ज्या झाडाच्या मुळ्या तुटत असतील, समजा तुटताय, तर मग तुम्हाला काही त्याचा असं जास्त इफेक्ट वगैरे बा आता हे बाकी शेतकऱ्या बेड वगैरे चाळत नाही, कापत नाही, काही नाही। आता हे बघतो आपण, माझ्या अनुभवाने मी एक वर्षी ना असा बेड केला आणि एक वर्षी या बेडच्या साईडनं खत टाकलं होतं, पण ते खाली जे खत टाकलं ना ते खालीच लीच आउट होऊन गेलं। आणि बेडवर खत टाकलं ना ते पूर्ण पाण्याने सर्व खत आता याच्यावर मायक्रोन्यूट्रन पण येणार आहे। आता हे शेणखत भरलंय का तुम्ही? शेणखत भरलंय, कुजवलेलं शेणखत। किती शेणखत टाकलंय दोघं झाडांमध्ये? दोघं 5 किलो 7 किलो असं डायरेक्ट। आणि निमॅटोडचा जो असर होईल राहतो ना, नवीन मुळ्या फुटल्या का झाड एकदम जोरात चालतं आणि जुन्या निमॅटोडच्या निघून जाते। आणि नवीन मुळी आली का झाड एकदम फर्स्ट क्लास चालतं। आणि छाटणी नंतरून किती दिवसात करता का छाटणी? तसं काही नाही, वर्षातून एकदा छाटणी आपली नाही। पण आता ही छाटणी झालेली आपली समजा, हो, पण याचा इफेक्ट इकडे नाही होत? काहीच नाही। उलट एखादं झाड तुम्ही नाही केलं ना ते झाड दमान चालत आणि हे एकदम फास्ट चालत। छान आहे, मस्त वाटला आहे तुमचं। आणि हा पाला पाचोळा इथं टाकला ना तर याच्यात त्याची रोटरी केली। आता रोटरी करून म्हणजे अजून एकदा रोटरी केली का तो पूर्ण रोटरी करून बेड होत जाईल, म्हणजे रेझर मारून तुम्ही साईडला करा। हो, म्हणजे याचं कंपोस्ट होऊन जातं छान, आणि बेड एकदम भुसभुशीत राहतो। आता सुद्धा आहे ना माणसाने सहज पावड्याने उकरतात। इकडे बघितलं, छान मस्त प्रोग्राम केला तुम्ही। हे सगळं म्हणजे असं पावड्याने खंदून ओढून घ्यायचं, पण बऱ्यापैकी बेड फुटून जातो, वाफ निघून जाते आणि भुसभुशीतपणा तयार होतो पूर्ण। ही जी मुळी ना ही तंतू मुळी लगेच फुटून जाते। या मुळ्यांना या तंतू मुळे आहे ना हेच काम करत्या, आणि बेड नरम असल्यामुळे एकदम मुळ्या झपाट्याने वाढत्या। बघा एवढी मुळीची वाढ बघा कशी आहे। बरोबर। ह्या मुळीची वाढ आहे ना, मुळीची वाढ झाली पाहिजे तरच वरती झाड चालतं। बरोबर। आणि हा पाम बघा मागच्या वर्षीचा बेसोल तो बी अजून आहे बऱ्यापैकी दिसतोय। आणि शक्यतो ना रासायनिक खतापेक्षा आहे ना रापलेलं कुजलेलं खत शेणखत पाहिजे। आता हे बघतो नाही, गोधनची जे झायडेस कंपनीची गोधन मिळतं ना त्यांनी बनवलेलं आहे ते खत। ओके, थँक्यू सर, खूप महत्वाची माहिती मिळाली आज तुमच्याकडनं। बरं का, शेतकरी ना बेड फोडायला म्हणजे एवढ्यात मोठी समस्या म्हणजे मजूर मिळत नाही। आता मला जवळजवळ एवढं काम करायला 12-15 हजार लागणार। हो का? हो, बापरे, छान। नाही पण मग हे गरजेचं आहे, म्हणजे आता मी पहिले तुम्ही शेतकरी बघितले काही प्रयोग चालू आहे? नाही, मी दरवर्षी करतोय। ठीक आहे सर, थँक्यू, धन्यवाद।